अजितदादांचा मोठा डाव नेमका अडकलाय कोण? शरद पवार की शिंदे फडणवीस? अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्फोटक खुलासा झाला आहे. अजित पवार गटाने शरद पवार गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठी ऑफर दिल्याचं समोर आलं आहे. या ऑफरमुळे शरद पवार गटामध्ये प्रचंड नाराजी आहे. खास करून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात थेट चर्चा झाल्याचं देखील समजतंय. या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत होणारा फूट आणि सत्ता टिकवण्याचे प्रयत्न. शरद पवार हे या घडामोडींमुळे प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी आपल्या पक्षातील खासदारांना भेटून या परिस्थितीवर चर्चा केली आहे. याच वेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत थेट अजित पवार गटावर जोरदार टीका केली. त्यांच्या मते ही केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यावर एक मोठा हल्ला आहे. अजित पवार हे सध्या महायुतीचा भाग आहेत, पण त्यांची स्वतःची राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांनी शरद पवार गटाला तोडण्याचा डाव रचला आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यांनी आपल्या गटाला बळकट करण्यासाठी खासदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनीही प्रफुल्ल पटेल यांना थेट फोन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षांतराचं राजकारण हे राष्ट्रवादीच्या विचारधारेविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी आपले खासदार आणि कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवार यांचा हा डाव केवळ शरद पवार यांच्यासाठीच नाही तर महायुतीतील इतर पक्षांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. भाजप आणि शिंदे गटाला या परिस्थितीमुळे अस्वस्थ वाटत आहे, कारण यामुळे महायुतीची विश्वासार्हता कमी होऊ शकते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अजित पवार गटाचा हा डाव म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छेविरुद्ध एक कट आहे. त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका करत सांगितलं की हे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो. राष्ट्रवादीत फूट अधिक वाढल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे त्यांची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील हा संघर्ष भविष्यात काय वळण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ लाईक नक्की करा.